माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा आले त्या काळात त्यांनी बऱ्यापैकी प्रमाणावर या सगळ्या गोष्टीला सॅनिटाईज केलं, कंट्रोल केलं. आणि मग पुढची 15 आणि 25-30 वर्ष आपलीच माणसं होती ना सगळीकडे. मराठी माणूस आहे ना, पोलिसात मराठी माणूस आहे, बीएमसी मध्ये पोलीस माणूस आहे, सगळे खात्यांमध्ये पोलीस मराठी माणूस आहे. मग ही एक कुठेतरी जी दुर्दशा झाली आहे, हे पैसे घेतले कोणी आहेत? घेणारा पण मराठी माणूसच आहे. सगळेच मराठी माणूसच, सगळेच. त्यांनी घेतल्यावर पैसे ते लपवणारा का त्याला सांभाळून घेणारा पण मराठी माणूस आहे. हो. तर आज हे म्हणजे जसं आपण तेव्हा अल्पसंख्याक लोकांबरोबर बोललो, पण सगळे तसे नाहीयेत, सगळ्यांना ब्लेम आपण करत नाही. बरोबर आहे. इकडे पण खूप मोठ्या प्रमाणावर आज मराठी माणूसच आहे ज्यांनी हे स्वतः तरी पहिलं एक्सेप्ट केलं पाहिजे की चूक आपल्याकडून झाली आहे. आज मराठी म्हणून एकत्र, आज मराठी काय म्हणजे रेशन कार्ड कोणी दिले बोगस लायसन्सेस कोणी दिली, जन्म दाखले कोणी, आता हे तर मालेगावचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. मुंबईत पण तहसीलदार सारखा पदावर असणारा माणूस बांगलादेशी माणसाला जन्माचा दाखला देतो इथं जन्माला म्हणून. म्हणजे आपण भ्रष्टाचार करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी कुठल्या पातळीवर चाललोय? आपला देश आपणच खराब करतोय, आपलाच आपण संकटात टाकतोय, ह्याचं भानच नाहीये कुणाला. मग ते सुद्धा तहसीलदार, मला तर मी त्यांचं नाव घेत नाही, पण मराठीच आहे ते, की मोठ्या मोठ्या परीक्षा घेऊन तुम्ही त्यांना पास करून, तुम्ही परीक्षा घेऊन त्यांना तावून सुलाकून प्रश्न विचारून मुलाखतीतून तुम्ही त्यांना पब्लिक सर्व्हिसमध्ये ऍड करताय. मग त्यांचं मुळातच त्यांचं ते आतून खराब आहेत का त्यांना ट्रेनिंग बरोबर मिळत नाही? त्यांना ज्या पद्धतीनं ट्रेनिंग मिळायला पाहिजे तसं होत नाहीये ना साहेब, होत नाहीये तसं. मग अशा वेळेला जर हे दोन्ही अल्पसंख्याक आणि हे करप्ट मराठी लोक एकत्र आले तर मग मुंबईचं काय पुढे खरं नाही.